विद्यार्थी दशेत लोकशाहीची मूल्य रुजावी या दृष्टीने शिवाजी हायस्कूल गोवरीमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली। तब्बल 28 उमेदवार यामध्ये सहभागी झालेले होते। यामध्ये आपल्या आवडत्या उमेदवाराला विद्यार्थ्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केले आणि लोकशाहीचा अनुभव घेतला। यामध्ये मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री यासह विविध मंत्रिपदासाठी विद्यार्थ्यांनी आपले नामांकन दाखल केलेले होते आणि ही निवडणूक अतिशय यशस्वीरित्या पार पडली। यामध्ये विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रिया समजून घेतली आणि मतदान केले। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आपल्या शब्दात कथन केले आहे। नमस्कार, मी सानिया विनोद भगत। आमच्या शाळेत निवडणूक शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक घेण्यात आली। त्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तिथे एकूण 10 पद होते। काही मुली निवडून आल्या। आम्ही आपल्या प्रिय मित्रांना किंवा अशा प्रिय उमेदवारांना आम्ही मतदान केले। काही विद्यार्थी निवडून आले। आम्हाला मतदान कसे करायचं याचा अनुभव आला। त्यात मी शिक्षण मंत्री या पदासाठी उभी झालेले होते। त्यात मला 38 मते पडले आणि मी विजयी झाली। नमस्कार, मी खुशी सिद्धार्थ कासवटे। आमच्या शाळेमध्ये शनिवारला निवडणूक घेण्यात आली होती। लोकशाहीप्रमाणे जशी निवडणूक घेतात तशी आमच्या शाळेमध्ये घेण्यात आली होती। जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराला आपल्याला वोट द्यायचं होतं। त्यामध्ये मी सुद्धा उभी झाली होती आणि मी सांस्कृतिक मंत्रीमध्ये निवडून आली। तसेच अनेक मतदारसुद्धा निवडून आले। मग आम्हाला जसं लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतात त्याचा अनुभव झाला। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव इशिता मारुती लांडे। शनिवारला आमच्या शाळेमध्ये निवडणूक झाली होती। कसं मतदान करायचं हे सुद्धा सांगितले होते सरांनी। ज्यांनी उभे होते त्यांना आम्ही मतदान दिले आणि ते निवडून आले। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव नेहा मारुती बबडे, वर्ग 9वा। आज 20 तारखेला आमच्या शाळेत लोकशाहीप्रमाणे निवडणूक झालेली होती। निवडणूक कशी करतात ते पण आम्ही अनुभवलं आहोत। धन्यवाद।